नाही चल यार. का बोलू दिलं नाहीस तिथे? काय बोलायचं होतं अजून तिथे? काय बोलायचं म्हणजे मला जे बोलायचं होतं ते तुला बोलायचं नाहीये ना, म्हणून मला बोलावं लागतं. तुला कळत नाही का ग? वेळ लागलाय तुला? हो वेळ लागलाय मला, वेळ लागलाय. आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय. सनय काय काय माझ्यामुळे काय होतंय? माझ्यामुळे काय बस मला बोलायला लावू नकोस. काय बोल ना, आता सगळं क्लिअर होऊन जाऊ दे. बोल काय माझ्यामुळे मला होतंय? वेळ लागलाय. माझं अख्खं आयुष्य स्पॉइल झालंय गॅरी तुझ्यामुळे. मी काय केलंय? मी काय केलंय म्हणजे तिच्या बरोबर डिवोर्स होऊन सुद्धा तिच्याच साईडने बोलतोस याचं फ्रस्ट्रेशन यायला लागलंय मला. मी तिच्या बाजूने कधीही बोलत नाही असं काही नाही. अच्छा मग मी आठवण करून देते ना तुला. यार त्या राधिकाला तू सोडलं होतंस, तुला आवडत नव्हती म्हणून तू माझ्याकडे आला होतास, माझ्या प्रेमात पडला होतास. तुला फक्त माझ्या हॅपीनेसशी घेणं देणं होतं. तो गॅरी कुठे आहे? हा गॅरी नकोय मला इतका बुलचट आणि लुजर आणि अंडर कॉन्फिडंट. असं काय वाटेल ते बोलू नकोस. वाटेल ते बोलत नाहीये मी, खरं आहे तेच बोलतीये. राग येतोय का तुला? मग एक्सेप्ट कर ना कोणावर प्रेम येते. तुझा आणि तिचा डिवोर्स झाल्यावर सुद्धा तू तिच्याकडे का बघत असतोस? तिचा लुक चेंज झाल्यापासून तुझ्या डोळ्यात प्रेम दिसतं मला तिच्यासाठी. तू बरी आहेस ना? काहीतरी काय बोलतेस? तुला यापुढे राहायचं नाहीये ना मग माझ्याकडे? तू वागत नाहीस माझ्या नवऱ्यासारखं, मग जा तिच्याकडे जाऊन राहा. प्लीज तू आणि काहीतरी. मला तर वाटतं ती तुझी बायको आहे, तू तिलाच अजून बायको सारखं ट्रीट करतोस. मला सांग मी कोण आहे? मग मी कोण आहे तुझी? सांग ना मला. मला माहिती आहे मी कोण आहे. मी सांगते तुला. I'm really sorry, Shanam. I didn't mean to. सुंब जळला तरी पीळ जात नाही म्हणतात ना, अशातली गत आहे. आपण काय केलं याच्याकडे लक्षच नाही. उलट राधिकाला जाब विचारायला आली. या अशा पोरींना काय नाही भर चौकामध्ये चांगले अपमान केला पाहिजे या लोकांचा. त्यानं काय होणार आहे? गुरुनं काय केलं आहे? त्याला काही लाज लज्जा काही नाही. आपलं नशीब फुटकं म्हणून असं पोट्ट आपल्या जन्माला आलं. पोटी आला होता, आता नाही. त्याचा आपला काही एक संबंध नाही. पण हे राधिका, त्या दोघांनी तुला त्रास दिला आहे ना, ते कधीच सुखासुखी जगणार नाहीत. पहा. अरे जाऊ दे ना आई बाबा, किती विचार करताय? जे झालं ते झालं, जाऊ दे. हा आणि राधा, तू जे काही केलंस ना ते बरोबर केलेलं आहे. बस हे पहा, आता मला काय वाटत आहे, राधिकाने त्या पनवतीला घालून टाकलाय का नाही, आता स्वच्छ करून टाका ऑफिस. चांगली मस्तपैकी एक सत्यनारायणाची पूजा घालूया, सगळं काही आलबेल होईल. राधिका का म्हणते? हो चालेल आई. मला तुला एक विचारायचं. मला अरे ह्या सगळ्या भानगडीमध्ये तुझ्या कामाकडे दुर्लक्ष तर होत नाही ना तुझं? नाही हो बाबा. नक्की ना? हो ग राधा, तू पूजेचं काय म्हणत होतीस सांग. चल पटापट तयारीला लागूया. सांग. हा तयारी काय अशी काय झटपट होत असते काय? होईल. आनंद भाऊजींना सांगितलं ना तर लगेच तयारी होईल. लगेच फोन कर, उत्साह येईल व त्याला केवढा. करते. शनाया, आय एम सॉरी. हे बघ, मी जे काही केलं ते मला नव्हतं करायचं. मी रागाच्या भरात झालं ग माझ्याकडून. हे बघ, मी तुझ्यासाठी चहा आणलाय. हा चहा घेतेस का? शनाया, हे बघ, राधिकाचं जसं बरं झालेलं मला बघवत नाही, तसंच तुझं काही वाईट व्हावं असंही मला वाटत नाही ना. म्हणून मी तुला फक्त वॉर्न करण्याचा प्रयत्न करत होतो, बाकी काही नाही. त्यामुळे चुकून रागाच्या भरात माझ्याकडून झालं. पण शनाया, ट्रस्ट मी जे काही करतोय ते सगळं तुझ्यासाठी करतोय. मी काहीही करत नाहीयेस तू, कळलं ना? हे एक्सेप्ट कर. आणि तुझ्यामुळे मला आता हे सगळं फेस करावं लागतंय. शनाया, ऐक ना प्लीज. तू असं कसं म्हणतेस यार? मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय ना. हा काय करतोयस तू? हा काय करतोयस? काय केलंस? स्वतःला फसवू नकोस, कळलं ना? आणि तुझ्यामुळेच मला आता हे सगळं फेस करावं लागतंय. शनाया प्लीज, मी माझ्या परीनं काय नाही केलं आतापर्यंत. मी नाही का करते प्रयत्न? तू आठवून बघ ना. तू तुझ्या आईच्या नादानं मला सोडून गेली होतीस, बरोबर? पण मी तर इथेच होतो ना, कारण माझं तुझ्यावर प्रेम होतं, आजही आहे. माझं राधिकावर प्रेम असतं तर मी नसतो का निघून गेलो, सांग? पण नाही ना गेलो. काय हालत झाली माझी बघतेस ना तू. पार एका कंपनीचा सीईओ होतो मी, आज काय झाले, पार रस्त्यावर आलोय मी, बघतेस ना तू. पण त्याला रिझन कोण आहे? तू स्वतः आहेस, कळलं ना? तू काहीच केलं नाही. गॅरी यार, तू मला प्रॉमिस केलं होतंस की मी राधिका मसाल्याचं तुला शनाया मसाले करून दाखवीन, तुला ती कंपनी मिळवून देईन. त्याचं काय झालं? ते तर काही केलंच नाही. मला मदत करायचं सोड, तू तर मला इतकं डिमोटिवेट करतोस ना आणि इतकं नेगेटिव्ह बोलतोस ना, ज्याने माझं तो डोकं फुटायची वेळ आली. मी डिप्रेस होईन.
हे बघ, तू एक गोष्ट लक्षात घे. आतापर्यंत आपण नेहमी ज्या वेळेला राधिकाच्या विरोधात काहीतरी करायचा प्रयत्न केलाय त्या वेळेला असा प्रॉब्लेम झालाच आहे की नाही? ओके, सॉरी, मी जास्त बोलत नाही. तुला ऑलरेडी खूप त्रास होतोय, तू टेन्शन मध्येस. एव्हरीथिंग विल बी फाईन. आपण यातनं बाहेर पडूया. ओके, मी तुझ्या बरोबर आहे. तू अजिबात हार मानून घेऊ नकोस. हे बघ, मी तुझ्यासाठी चहा केलाय, चहा घे. एव्हरीथिंग विल बी फाईन. हा, स्वतः तर काही करायचं नाही, दुसरा करतोय तर त्याला करू द्यायचं नाही. जाऊ दे यार गॅरी, तू ना हे तुझं जे फेक हॅपीनेस आहे ना, खोटं खोटं हसणं, खोटं खोटं सगळं नीट होईल या होप्स, हे देणं बंद कर. जेव्हा करायचं होतं तेव्हा तू केलं नाहीयेस. गॅरी, मी माझ्या मम्माशी भांडून तुला घरात घेतलं होतं जेव्हा तू पुअर डेज मध्ये होतास. ते काहीच तुला करायचं नाही आणि आता मला हे असं उगाच खोटं खोटं हॅपी असल्याचं नाटक करते. मला नको तुझा चहा. तू ये आणि ती तुझंच ऐकेल असं मला वाटतं. तू ये आणि तिला समजव प्लीज. अरे तू नाही आलास ना तर ती घर सोडून जाईल बाबा. अरे जाऊ दे सोडू दे, नाहीतर काय. नाही, तिने घर सोडलं, त्याचं घर सोडून माझ्या घरी आली तर प्रॉब्लेम आहे. नको 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 म्हणजे म्हणजे तिला कुठे जाऊ नको देऊ. तू थांबव तिला, थांबव. हा, मी येतो, समजवायला येतो मी. मग तेच तर सांगतोय तुला. ये ना, हे आधीच हो म्हणाला असता तर नुसता बडबड. तू ये केड्या लवकर, मी वाट बघतोय टेन्शन मध्ये. ये लवकर. हो 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 हो. शनाय नाही प्लीज यार, मी तुला रिक्वेस्ट करतो, नको ना असं जाऊस प्लीज. गॅरी, माझी बॅग सोड. नाही शनाय प्लीज, मी तुला नाही जाऊ देणार. नाही जायचंस तू मी प्लीज. जाणार आहे. अगं तुला हे आपल्या प्रेमाची शपथ, तुला प्लीज नको जाऊ. प्लीज गॅरी, हे अशा प्रेमाच्या बिमाच्या शब्दा घालून मी थांबणार नाही. मला जाऊ दे. अगं नाही ना, पण मी तुला सांगतो ना, मी आहे ना, मी काहीतरी ट्राईंग ना, पण तू नको ना जाऊस प्लीज. मी तुझं काही ऐकणार. काय चाललंय? हा, थांब. कुठे जायचं नाही तो? किड्या, कुठे जायचं तो? वाच तिथे. तू पण वाच. काय तिथे उगाच कुठे चालली ते? हा, तुला काय करायचंय? मी कुठेही जाईन. नन ऑफ युअर बिझनेस. नाही, मी असंच विचारलं की बाहेर जाऊन काय करणार तू, नाही का? म्हणून मी विचारलं. तू बोल ना. मी तेच मगापासून प्रयत्न करतोय, ती ऐकतच नाहीये. बघ ना, मी नाही का त्याचा तुला काय वाटलं? हा, ह्याला बोलवलं म्हणजे मी थांबणार आहे का? असं होणार नाहीये. मी चालली. अगं त्याला थोडा वेळ दे ना, अजून किती वेळ देऊया? बस झालं. वेळ दे ना थोडासा. हा प्लीज. किती वेळ देऊ तेच विचारते ना मी. किती वेळ? एक वर्ष. एक वर्ष नाही, 4 महिने. नाही, बरं 4 आठवडे. बॅग सोड. बरं 4 दिवस. 4 दिवस हे म्हणाला 4 दिवस म्हणाला. नक्की 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 म्हणाला. अगं नक्की 4 दिवसात तो काही ना काही करेल. मी सांगतो ना तुला. होणार रे. 4 दिवसात हो. 4 दिवस. केडा, मी तुझ्या समोर सांगते ह्याला. 4 दिवसात तू काही करून दाखवलंस तर ठीक, तर मी इथे थांबे. नाही तर मी हे घर सोडून आणि तुम्हाला सोडून कायमची इकडनं निघून जाईन. माझ्या सामानाचं. माझी बॅग कुठे? मला माझी बॅग परत दे गॅरी. बॅग मी ठेवतो ना आतमध्ये. तू नको ना जाऊस. मी ठेवतो ना आतमध्ये, नेऊन ठेवतो मी बॅग. तुला लास्ट वॉर्निंग आहे. आणि तुलाही. 4 दिवसात काय करणार आहेस तू? हे तू मला काय विचार. अरे तू का चला, तुम्ही पण दर्शन घ्या एकेकाने. वा मस्त, छान झाली पूजा. तुला काय छान झाली पूजा वगैरे? पेंगत होता अर्धा वेळ. तुला कळलं तरी का पूजा कधी झाली? पगमा खाली चढली रे. आता खरी झोप आत्ता येणार आहे. म्हणजे नैवेद्याचं अख्खं पान संपायचंय. आणि शिरा शिरा तर मी खाणारच आहे. मी तिथे त्यांनी मध्येच सांगितलं ना ते सगळं करायला, तेव्हाच ते असं माझी लूक गेली होती तिथे शिरावर. शिरा मला काय सांगता? नाही सांगत नाही मी. विचार, तुम्ही शिरा खाऊ ना थोडंसं आज प्लीज. खा आज नो डाएट. हो ना, हेच म्हणतोय मी, आज नो डाएट. वहिनी बघितलं ना, लग्नानंतर आनंद सर जेनीला घाबरायला लागलेत. असं नाही, खरं असंच होतं. आणि हे तुमचं काय नाही, तू हे लक्षात ठेव जे काय होतंय ते. लग्नानंतर
लग्न आधीच चालू आहे आमच्याकडे. नाही नाही नाही, लग्नानंतर ते वाढणार आहे आणि तेव्हा बघ मी किती हसणार आहे. हस रे हस. हा, पण बोल. तू हसू नकोस का? ते लवकरच तुला पण अनुभवायला मिळणार आहे सगळं. हा म्हणजे बघू तेव्हाच तेव्हा. बघू दे, एंगेजमेंट करून बसलायस, पुढे काही होतच नाही तुझं. त्याचं काय. सौमित्र, आता किती छान वाटतंय नाही? एक एक गोष्टी मार्गी लागतात. प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते राधा. बघ ना, आता आपलं लग्न ठरलंय, त्यात तुझं काम आता जोरात सुरू झालंय. वेळ जसा चांगल्याला धडा शिकवते ना, तसंच वाईटाचंही वाईट करते. पण त्या सगळ्याचा विचार आपण कशाला करायचा? आपण काही कोणाचं वाईट चिंतायचं नाही. देव आहे ना, तो बघून घे. बरं, मला प्रसाद न्यायचा आहे आईसाठी. बरी आठवण केलीस, मला सुद्धा घेऊन जायचं आहे. घेते मी. राधा, एक सांगू? बोल ना. तुझ्या चेहऱ्यावर ना आज एक वेगळंच तेज आलंय. तुझ्यामुळे. भाई तू काय करणार आहे 4 दिवसात? हो ना, तेच तर कळत नाही. 4 दिवस. अरे तू काय मला विचारतोयस? हा, तिथे तर मारे सांगत होतास तिच्या समोर 4 दिवसांची मुदत आहे, 4 दिवसांची मुदत आहे. हा बघ काय कर, आणि परत मलाच विचारतोयस तू. मला काही सुचत नाही अरे, म्हणून. मलाही सुचत नाहीये, म्हणून तर तुला विचारतोय ना बाबा. यार पण काहीतरी कर, नाही तर ती शण्या निघून जाईल ना. वा 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 वा, तू काय मला आता नवीन शोध काढून सांगतोयस की शनाया निघून जाईल? हे मला माहितीये म्हणून तर तुला विचारतोय ना. तुला सांगतो, हे सगळं आधी चाललं होतं ना, तेच बरं होतं. नाही पण या शनायाचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला ना, त्यामुळे सगळंच अंगाशी आलंय आता. एक मार्ग आहे. सोपे. भाई, आजपर्यंत तू राधिकाला फसवून शनया बरोबर अफेअर केलं, बरोबर आहे? आता तू शनयाला फसवून एखाद्या दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर कर, जिच्याकडे पैसा असेल. अरे श्रीमंत मुलगी पटाव एखादी. तू बरं आहेस ना? काहीतरी काय एवढं सोपं आहे का ते? अरे काहीतरी नाही, खरंच सांगतोय. हे बघ तू ना एखादी श्रीमंत मुलगी शोधून काढ, हा, जिच्याकडे खूप पैसा असेल. हा, तिच्याकडनं पैसा लूट. आणि तो पैसा आला ना की शनया आपोआप थांबेल. चल चल, काहीतरी काय. अरे तिला पटवायला माझ्याकडे आहे काय? माझ्याकडे ना पैसा ना काही, एक छदाम नाहीये माझ्याकडे. असं कसं पटवू तिला? अरे सोपंच आहे तुझ्यासाठी. अरे तू अजूनही हँडसम आहेस. मुली यू इम्प्रेस तुझ्यावर अशा अशा. बस एक मुलगी पटवायची श्रीमंत बापाची, तिच्याकडनं पैसे मिळवायचे, झालं. दुसरा ऑल्टरनेटिव्ह नाहीये तुझ्याकडे. तुझ्याकडे काही ऑप्शन आहे का? इकडे आड आहे, तिकडे विहीर आहे, कुठे गेलं तरी धपकन पडशील. आणि शनया तुला सोडून गेली तर सगळे लोक तुलाच बोलतील. बरं ठीक आहे, चल एक वेळ मी विचार केला जरी, तरी अशी मुलगी मिळेल कुठे? अरे आजकाल मुलींना शोधायचं एकच ठिकाण आहे, सोशल. आता काय सोशल? अजून एवढं सोचलंय ते बास ना. सोशल म्हणजे ते सोशल नाही, सोशल मीडिया. सोशल मीडिया? हा, सोशल मीडिया. आजकाल सगळ्या मुली सोशल मीडियावरच तर असतात. अशा सेल्फी काढतात पाऊट देऊन, आणि बघ टाकतात #OOTD. OOTD? आउटफिट ऑफ द डे. मग ते टाकतात ना, हॅशटॅग हे, हॅशटॅग ते, हॅशटॅग ते. चेक कर, हॅशटॅग वर जा आणि हॅशटॅग करून टाक. काय म्हणजे मुलीला शोध सोशल मीडियावर आणि तिला पटवून टाक. किती छान वाटतंय ना आज. पूजा झालीये, एकदम प्रसन्न वाटतंय. पण खरं सांगू का राधा, म्हणजे आपण दोघं जण जर बसलो असतो ना पूजेला, तर अजून मजा आली असती. मग आपण कसं बसणार? का? अरे लग्न कुठे झालंय आपलं? ते माहितीये ग, मी प्रथा म्हणून नाही म्हणत आहे ग, मी इच्छा म्हणून सांगतोय. ही माझी खूप इच्छा होती की आपण दोघांनी आज पूजा करावी. मी तर गुरुजींना सांगायचं पण ठरवलं होतं, माहितीये का, की गुरुजी बघा ना जरा काही ऍडजस्टमेंट होते का. आमची एंगेजमेंट झाली आहे बघा, अंगठी. आता एंगेजमेंट झाली म्हणजे आता जवळपास लग्न झालंच आहे ना.
तर बसतो आम्ही. आणि देवाची काही डिमांड असते का ग? देव बिचारा काही म्हणत नाही. आपण श्रद्धेने केलं म्हणजे झालं. आपण केलं असतं की नाही? हा अनंत झोपा काढत होता तिकडे. म्हणजे त्याची श्रद्धा नाही असातला भाग नाही, पण किती प्रेमाने केलं असतं आणि मजा पण आली असते यार. आपण दोघांनी करायला पाहिजे होती पूजा आज. नाही पण बरं झालं तू गुरुजींना हे काही सांगितलं नाही. का? चिडकेत रे ते, काहीतरी फेकून मारलं असतं तुला. एवढे चिडकेत? हो. बापरे, बरं झालं मग. पण ठीक आहे, कोणाच्या का हातून का होईना पूजा झाली ना, छान वाटते. आता सगळं छान होणार आहे यापुढे. सगळं छान होणार आणि माझं स्वप्न सुद्धा पूर्ण होत आहे. स्वप्न पाहतोस उगाच नाही घारे झाले डोळे माझे. म्हणजे तुला माहित नाही, लहानपणी माझे डोळे निळे होते. ते स्वप्न बघून बघून घारे झाले. हो? तू कशावरही काय विश्वास ठेवतेस? नाही पण थोडक्यात काय तर माझं स्वप्न पूर्ण झालं. कुठलं? हेच आपलं लग्न ठरलंय ना आता. हे स्वप्न आहे तुझं? हो. आणि आत्ताच नाही, अनेक वर्षांपासूनच आहे असं मनात ठेवलेलं. आणि बघ ना राधा, मला सगळं मिळालं ग. म्हणजे मला माझं शिक्षण छान झालं, जॉब मिळाला, मग बिझनेस सुरू केला, बिझनेस पण चांगला झाला, पैसे मिळाले, आईबाबांचे लाड मिळाले. एकच गोष्ट मिळाली नाही ती म्हणजे चांगली बायको. आणि अर्थातच कॉलेज पासूनच माझं प्रेम होतीस तू, तेव्हा मिळाली नाहीस. पण अनेक वर्षानंतर आता आपण परत भेटलो, एकत्र आलो आणि आता आपलं लग्न होणार आहे. आणि राधा, आय प्रॉमिस यू, आपण खूप सुखाचा संसार करू. माझ्यामुळे तुला कसलाही त्रास होणार नाही कधीच. मॅम प्लीज. हा नाही, ते सर येत आहेत म्हणून थांबले. नाही सर येतीलच. ओके. सौमित्र, कसं वाटलं सगळं? खूप छान. हे काय सगळं? अजून संपलं नाहीये, आहे अजून. थांब जरा. थँक्यू. गिफ्ट तुझ्या हॅट. कशासाठी हे सगळं? उघड उघड. नाही थांब. काय? थोडं रोमॅन्टिक. आता उघड. सौमित्र, हे काय सगळं? आवडलं की नाही सांगा तू. खूप छान आहे. बस. पण कशासाठी एवढं सगळं महागडं? तुझ्यासाठी. राधा, आता आपलं लग्न होणार, मग आपण टिपिकल नवरा बायको सारखे वागायला लागणार. म्हणजे आपण जरी कितीही ठरवलं आपण टिपिकल नवरा बायको सारखं वागायचं नाही तरी होतातच. ऑब्व्हियसली संसार आहे, मग आपली काय घरातली कामं आहेत, बाहेरची कामं आहेत, या सगळ्यात अडकत जाणार आपण. सो हे सगळं डेटवर जाणं वगैरे कधी एन्जॉय करणार? म्हणून म्हटलं लग्न आधी एक रोमॅन्टिक डेट होऊन जाऊ दे. ही एक रोमॅन्टिक डेट आहे असं समज. चल. हो, सगळं ठीक आहे. इथे कोणी आलं बघितलं तर काय म्हणतील? शक्यच नाही, कोणी येणारच नाही इकडे. कारण अख्खं हॉटेल मी आपल्या दोघांच्या नावाने बुक केलंय. काय? अख्खं हॉटेल? पण कशासाठी? एवढे पैसे कशाला खर्च करायचे? चालतं काय एक दिवस? एवढं काय त्यात? नाही नाही नाही, बिलकुल नाही. राधा, 300 कोटीची मालकीण आहेस तू. एखाद दिवस चालतं एवढं? अरे तरी काय झालं? आपल्यावरती काही संस्कार झाले, ते नाही ना विसरताय. राधा, आई, तू तू जरा टोक गाठतेस. मी संस्कार विसर वगैरे माझं म्हणणं नाही. मी एखाद दिवस चालतं असं म्हणालो मी. आणि मी मगाशी म्हणालो तसंच यार, आपण पुरत नवरा बायको झालो, सगळं टिपिकल आयुष्य झालं की हे सगळं आपल्या आयुष्यात असेल नाही माहित नाही मला. अच्छा, हो का? म्हणजे लग्नानंतर वेगळं वागणार आहेस का तू? तुला खरंच वाटतं मी हे सगळं विसरेन? थांब थांब.
बापरे सौमित्र, हे किती मागवलंय? हा, आणि सगळं तुझ्या आवडीचं आहे, रिसर्च करून मागवलेलं आहे. अरे हो ठीक आहे, आवडीच आहे, पण हे जरा खूप आहे. खूप आहे. अरे पण असू दे ना. अरे असू दे काय सौमित्र, इतकं नाही खाणार मी. नाही, मला आवडतं म्हणून ठीक आहे, पण एकाच दिवशी सगळं मागवायचं का? ते वेगवेगळ्या दिवशी खाणारच की काय, असं काय करते? चल चल सुरू नाही, करूया. एवढं मी खाऊ शकत नाही, खरंच नाही. अगं संपवून टाकू ग दोघं मिळून. अरे संपवून टाकू म्हणजे काय, एवढं नाही खाऊ शकत. आणि ते परत दे, परत थोडस. ते परत वगैरे नाही घेणार, परत काय. चल 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 सुरू करूया. ओके बरं ठीक आहे, पण मी एकटी नाही खाणार, तुलाही शेअर करायला लागणार आहे. राधा, मी अख्खं आयुष्य तुझ्याबरोबर शेअर करणार आहे, तर फूड काय? थांब, भरवण्यापासून सुरुवात करूया. भरवतो मी आधी तुला. कसं असतं ना राधा, आपल्या आवडत्या माणसाकडून भरवून घेण्यात पण सुख असतं आणि आपल्या आवडत्या माणसाला भरवण्यात पण एक सुख असतं. इतकं प्रेम का करतोस रे? खरंच ग, इतकं प्रेम मी का करतो तुझ्यावर माहित नाही, पण प्रेम करतो खरं. राधा, राधा म्हणजे तुला काही तिखट लागलंय म्हणून पाणी आलंय डोळ्यात, का रडतेस तू खरंच? काही नाही. हे एक बरं असतं तुझ्या बायकांचा, म्हणजे तू रडतेस हे बघून मी तुला प्रश्न विचारला का रडतेस, तर काही नाही. आणि जर का काही विचारलंच नाही तर हा काय माझ्या मनातलं ओळखतच नाही असंही म्हणायला काही कमी करत नाही तुम्ही. काय झालं आई? काय झालं? पाणी घ्या. राधिका, तू आम्हाला इतकी सवय लावून ठेवली, बरं तू आता आम्ही का करावं सांग बरं. तू लग्न करून चालली जाशील, त्यासोबत अजरवाई जाईल, आम्ही का करू बरं? अगं सावर स्वतःला, सगळं होऊन जाईल बरं. आम्ही दोघंही एकटे पडू, का करू? काय कर. काही होणार नाही आई, असं काऊन बोलताय तुम्ही? मी नाही कुठे जाणार, मी इथेच राहणार आहे तुमच्या बरोबर. मी कशाला जाऊ? हे पा, लग्न झालं ना की आपण सगळेजण एकत्र राहूया. तुम्ही, बाबा, अथर्व, मी, सौमित्र आणि सौमित्रची आई सुद्धा. राधिका असं काही ठरवू नकोस स्वतः. आणि एक लक्षात घे, यानंतर प्रत्येक निर्णय सौमित्रला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही. त्याचंही मत घेत चल. बाबा असं काऊन म्हणता, तो समजून घेईल ना. राधिका, मला एक सांग, प्रत्येक मुलगी सासरी जातेच म्हणून तिच्याबरोबर तिचे आई वडील जातात का? नाही पण बाळा, जोवर तू सौमित्र सोबत बोलत नाही तोवर नाही. बाबा आतापर्यंत प्रत्येक वेळा त्यांनी समजून घेतले, आता काऊन नाही घेणार? तो समजून घेईल सगळं. आई तुम्ही रडू नका बरं. हा आई, बाबा, तुम्हाला एकटं सोडून मी कुठेही जाणार नाहीये. मम्मा, मम्मा इकडे बघ ना माझ्याकडे. हा ओल्ड मिळते. एक मिनिट. हा सोड ना तो गेम, ऐक ना माझं. मैशन्यू बेबी, बोल काय? तू गॅरीशी इतकं चांगलं का वागलीस? वाद घालून ओरडून काय फायदा होता का? त्याच्यात काही फरक पडला नसता. उलट उलट आता मी एवढं चांगलं वागलं ना तर तू विचार करेल. व्हॉट डू यू मीन? शनू बेबी, त्याचं काय आहे ना, ज्या गोष्टी भांडून मिळत नाहीत ना त्या गोष्टी गोड बोलून मिळतात, अगदी सहज मिळतात. आता बघ, गॅरी नक्कीच विचार करेल. गॅरी आणि विचार, आय डोंट थिंक सो. मम्मा तो इतका चेंज झालाय, इतका लेझी झालाय, मी तुला सांगतेय. हा एक्झॅक्टली, लेझी वागतो नाही. गॅरीचा मूळचा स्वभावच लेझी आहे. तो आळशी नंबर 1 आहे. अगं मग तो काय करणार आहे 3 डेज मध्ये? ऍटलीस्ट विचार तरी करेल शनू बेबी. मला नाही वाटत. हे बघ शनू बेबी, हे बघ, आता चूक तुझी झालेली आहे. माझ्याकडनं चूक झाली आहे. शनू बेबी कम ऑन, तू चुकीच्या घोड्यावर पैसे लावलेस. घोडा? गॅरी, गॅरी हा चुकीचा घोडा आहे. तो रेस कधीही जिंकू शकत नाही. नो वरीज, आता चूक झाली ती झाली ना, आपल्याला एक्सेप्ट करावी लागणारच आहे. मम्मा यार, तू मला खूप डिमोरलाइज करतेस ग. शानू बेबी, मी तुला डिमोरलाइज नाही करत आहे. डोंट वरी, माझ्याकडे एक ना सॉलिड प्लॅन आहे. काय प्लॅन आहे? लिसन, या प्लॅन मध्ये आपल्याला गॅरीची काहीच गरज नाही. ओके, पण हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला ना तर मी तुला राधिकापेक्षा मोठा करू शकते. वेट अँड वॉच. हा मम्मा, आय
जग. मिस्ड यू टू बेबी. आणि सॉरी मी लास्ट टाइम खूप बोलले ना तुला. इट्स ओके बेबी. आय लव्ह यू सो मच बाबा. लव यू टू बेबी. हा बोल लिंग. काय बोल इथे काय बोलू नको ते सांग. इथे माझी बोबडी वळलीये. बोबडी वाटत नाहीये रे. काय काय वाटत नाही? तुला माहिती होतं ना किड्या? आता तुझी बोबडी वळणार हे मला कसं माहित असेल? अरे अरे ते नाही, सुलक्षणा येणार हे माहिती होतं ना तुला? कोण सुलक्षणा? अरे सुलक्षणा, सुलू मम्मा, शनायाची मम्मा. अच्छा शनायाची मम्मा. मम्मी मम्मा इथे कुठे आली? तेच तर, या का आल्यात काही कळत नाहीये. आणि आल्यापासून यांचं गोडगोडच बोलणं सुरू आहे. एक तर शनायाशी गोड बोलतातच आहेत, माझ्याशी पण जावई बापू आणि आता काहीतरी नवीनच सुरू केलंय. काहीतरी ते पिल्लू म्हणतात मला. तुझ्या आई वडिलांनी तरी तुला कधी पिल्लू म्हटलं होतं का रे? ते सगळं बाजूला ठेव. ही सुलक्षणा इथे का आली आहे मला काही खरंच कळत नाही. सगळं डिस्गस्टिंग आहे. 7:30 सुरू झाली नाही ना? मला काय माहितीये काय चालू आहे. अरे मग चेक करून घे बाबा. मला असं वाटतंय एक तर तुझी 7:30 सुरू आहे, त्यात राहू के तू सगळे वाकर झाले आहेत म्हणून मम्मा आता तुझ्या घरी अवतरली आहे. गुरु तुझं काही खरं नाही बाबा. तू पटकन जॉब मिळव, नाहीतर ती मम्मा आणि ती शनू बेबी दोघं मिळून तुझी वाट लावतील. तू काहीतरी कमव बाबा, नाहीतर ती शनाया ना तुला नक्की सोडून जाईल. तुला माहिती आहे ना मम्मा कशी आहे ते. हा तू काय मला प्रोत्साहन देतोस की घाबरवतोयस? मला वाटलं काहीतरी सोल्युशन. तू ठेव रे, मी बघतो काहीतरी. नाही म्हणून मला म्हणायचंय की नको इतका खर्च. मला हा एवढा सगळा खर्च करणं बरं वाटत नाही. हो पण कसं आहे राधिका, प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. त्या मुलीची वेगळी, तुझी वेगळी. अगं हो मान्य आहे, पण प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे करतो ना. हो, तरी आपली ऐपत असली तरी अशा पद्धतीने एवढा खर्च करणं मला पटत नाहीये. बाई मम्मा मम्मा आई रागावले असतील का ग त्या? अहो कोणीतरी थांबवा त्यांना. राधिका तू बोल जा त्यांच्याशी. सौमित्र बाई खात नाही का? तुझी तब्येत ठीक नाहीये का? आता सगळंच ठीक नाही यार किड्या. जर आता नाहीच आहे ठीक तर काय ठीक होणार आहे? एक गोष्ट धड नाही होते. एक म्हणलं साधी नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतोय, तो नोकरी नाही मिळत. कोण एकेकाळी काय होतो मी माहितीये ना तुला? एका कंपनीचा सीईओ होतो रे. 50 लोकांना मी कामावर ठेवायचो. माझा शब्द घेऊन लोक जायची दुसऱ्यांकडे नोकरी मागायला. एक नाव होतं रे माझं, एक दरारा होता. काय राहिलंय आता? वणवण भटकलोय दिवसभर, पण एक जण उभं नाही करत, साधं कुत्र नाही विचारत रे. एक नोकरी नाही मिळत. आणि हे सगळं त्या राधिकामुळे झालंय. सगळ्या राधिकामुळे झालंय. आता राधिकामुळे कसं काय झालंय? कसं काय म्हणजे? तिच्याचमुळे सगळी बदनामी झाली ना. आपण बाई काम पण तर तशीच केली ना तू. किड्या नाही म्हणजे आपण केली ना. पण भाई तू नव्याने शोध घे ना, होईल सगळं ठीक. हे काय नाटक चाललंय? नाटकातली वाक्य सांगतोय मला. काही ठीक नाही होणार आहे इथे. एकही गोष्ट धड होत नाहीये. काही होणार नाहीये, कळलं? नोकरी नाही मिळत तर काही नीट नाही होणार. भाई तू तो सोशल मीडियाचा शोध थांबवू नको. सोड रे, ते काय सोशल मीडियाचं नवीन खूळ काढलेस तू? हे एवढ्याशा मोबाईलच्या स्क्रीन मध्ये बघून बघून डोळे फुटायची वेळ आली. माझी मान दुखते. काही घडणार नाही. हे घे, तूच बघत बस. अरे भाई वाजला. SMS आलाय कोणाचा तरी. काय मला नको दाखवू रे, मला कंटाळा आला अरे बघायला. फ्रेंडचा असेल. अरे केड्या, हे ऑफरचे 50 येतात. कर डिलीट, मला नको दाखवूस. डिलीट करून केला डिलीट. पण भाई ती घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे मम्मा कशी वागते? कशी काय वागते? ती आल्यानंतर एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय की काय केड्या. तो गुलाबजाम असतो ना, तो असा साखरेत घोळवून दिल्यानंतर किती गोड गोड वागेल ना, तेवढी गोड गोड वागते. त्यामुळे जास्त संशय येतोय मला. गुलाबजाम कसला? रसगुल्लाच आहे ती मम्मा. त्याच मम्माचा संशय येतोय मला. का? नाही ते असं गोड गोड वागणं बरोबर नाही रे. म्हणजे असं हेडीच पिढीच वागली असते तर एक वेळ नॉर्मल वाटलं असतं मला. नाही मला दाट संशय ती बहुधा
शनायाचं लग्न लावून देण्यासाठी आलेली आहे. शनायाचं लग्न? हळू बोल ना, ओरडतो काय? शनायाचं लग्न? हो. नाही, सगळे लग्नच करा. इकडे ती राधिका करते सौमित्र बरोबर, इकडे ही शनायाचं लग्न लावून देते. तूही कर, मी बसलो आपला हरी हरी करत. नाही नाही भाई, मी तुझ्या बरोबर आहे. आपण दोघे एकाच नावेत आहोत. हरी हरी. आता वडापाव खाऊ आणि जाऊ आपापल्या घरी. हे घे. नाही उचलत आहे मम्मा फोन. सौमित्र चुकले ना मी. नाही कर राधा, आता यावरून तू नको अपसेट होस प्लीज. नाही, माझा निर्णय चुकीचा होता. त्या रागवलेत का माझ्यावर? नाही, मलाही काही कळत नाहीये. खरं तर अशी नाही वागत ती. मग त्या निघून का गेल्या? मला खरंच काही कळत नाहीये राधा. कुठली तरी गोष्ट तिला खटकली असणार, पण नेमकी कुठली तेही कळत नाहीये. पण मी बोलतो तुझ्याशी, बघतो. मी पण येते तुझ्या बरोबर. राधा नको, तू कशाला येतेस आत्ता? तू नको काळजी करू, मी बोलतो. आमचं बोलणं झालं की कळवतो तुला. हा, रिलॅक्स. राईट प्रॉपरली इकडे लिहि बघू. मम्मा, ते मंगळसूत्रचं जे ते वाटी असतो त्याचं काय आहे? आपण आज जाऊन डिस्कस करूया का? का, काय झालं? आणि स्वीट्स किती? शनू बेबी, जावई बापू आलेत ना, त्यांना इथे आराम करू दे. आत्ता झालेत की नाही, आपण आज जाऊन डिस्कस करू. ओके? काय 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 चाललंय तुमचं? काही नाही, चल. शनाया, अगं शनाया, सुलक्षणाबाईंचा काही भरोसा नाही. काय यांच्या मनात असेल कोणाच ठाऊक. लिस्ट कसली? राईस 50 kgs, फ्लावर्स 2 kgs, चेअर्स, टेबल्स. अरे ही तर लग्नाची लिस्ट नाही ना? सुलक्षणाबाई शनायाचं लग्न तर नाही ना लावत आहेत? अजून काय? शनाया, शनाया, अगं शनाया, काय येते? मम्माच्या कामाचं आहे ते. सुलक्षणाबाई शनायाचं लग्न तर नाही लावून देणार ना? अच्छा,